नमस्कार मंडळी. आज आपण गणेश जयंतीनिमित्त गणपती बाप्पाचे आवडीचे गूळ खोबऱ्याचे मोदक करणार आहोत. खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप चविष्ट असे हे मोदक बनवून तयार होतात. नेहमी आपण उकडीचे मोदक तर बनवतात, पण आज आपण गूळ खोबऱ्याचे अगदी पेढ्यासारखे मोदक घरच्या घरी बनवून तयार करणार आहोत. तेही कसलाही मावा, खवा किंवा साखर न वापरता. खूप मस्त असे हे मोदक बनवून तयार होतात. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. त्यासाठी सर्वात आधी एक जाडबुडाची कढाई आपल्याला घ्यायची आहे. आज आपण फक्त 2 चमचे तुपामध्ये हे मोदक बनवून तयार करणार आहोत. 2 चमचे साजूक तूप ॲड करून घ्यायचं आणि 1 वाटीने बारीक रवा आपल्याला ह्याच्यात ॲड करून घ्यायचा आहे. तुम्ही ते बघू शकता, मध्यम आकाराची ही वाटी आहे. ह्याचप्रमाणे आपण आज सर्व जिन्नस घेणार आहोत. तर इथे मी बारीक रवा वापरलेला आहे. जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जे जाडा रवा असतो त्याला थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. बारीक रवा आपल्याला अगदी 7 ते 8 मिनिटं मध्यम आचेवर भाजून घ्यायचा आहे. खरपूस असा होईपर्यंत आपल्याला हे अगदी लो फ्लेम ठेवायची आहे आणि मस्त खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. हळूहळू करत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तुम्ही कलर बघू शकता, हळूहळू करत कलर इथे बदलत आहे. अगदी खरपूस असा आपल्याला हे रवा भाजून घ्यायचा आहे. तर मंडळी, तुम्ही कुठल्या राज्यातून, कुठल्या प्रदेशातून हे रेसिपी बघताय मला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेल. इथे तुम्ही बघू शकता अगदी 8 मिनिटं होत आलेले आहे आणि रवा मस्त अगदी खरपूस भाजून झालेला आहे. आता आपल्याला याच्यात त्याच वाटीने म्हणजे सेम वाटीने आपल्याला 1 वाटी ओलं खोबरं घ्यायचं आहे आणि छान ह्याच्यात भाजून घ्यायचं आहे. तुम्ही हवं असेल तर डेसिकेटेड कोकोनट सुद्धा वापरू शकता, पण ओल्या खोबऱ्याने याची चव खूप छान येते आणि ओल्या खोबऱ्याचा जे ओलावा असतो ते इथे रवा शोषून घेतं आणि रवा अगदी हलका होतो, तुम्ही बघू शकता. छान आता आपल्याला हे सुद्धा 3 ते 4 मिनिटं भाजून घ्यायचं आहे, जोपर्यंत मस्त असं मोकळा होत नाहीये. अगदी छान भाजलं गेलं की जास्त दिवस हे जे मोदक आहे ते टिकून राहतात. त्याच वाटीने आपण 1 वाटी इतकं दूध इथे घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर घरात जे साय होती ते मी ह्याच्यात ॲड करून घेतलेली होती. 2 चमचे मी दुधात इथे केसर भिजत ठेवलं होतं, ते सुद्धा आपल्याला ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे केसर नसेल तर जे फूड कलर असतं ते वापरलं तरीही चालेल किंवा नाही वापरलं तरीही चालेल, कारण आपण याच्यात गूळ ॲड करणार आहोत. गुळाने सुद्धा याचा कलर खूप छान येतो. छान असं मोकळं होईपर्यंत आपल्याला हे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर सेम वाटीने आपल्याला इथे 1 वाटी इतकं गूळ ॲड करून घ्यायचं आहे. आता गूळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडासा कमी किंवा जास्त करू शकता, पण परफेक्ट प्रमाण म्हणजे ह्या वाटीने 1 वाटी इथे मी गूळ घेतलेला आहे. आता व्यवस्थित गूळ पूर्ण वितळेपर्यंत, मिक्स होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, हळूहळू करत आपल्याला हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. कलर तुम्ही बघू शकता मस्त छान आलेला आहे. आता याचा गोळा असं तयार होईपर्यंत आपल्याला हे अगदी मंद आचेवर मिक्स करून घ्यायचं आहे. तर आजची रेसिपी मंडळी तुम्हाला जरा जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका. तर इथे तुम्ही बघू शकता हळूहळू करत पूर्ण गूळ वितळून झालेला आहे आणि जे सारण आहे मस्त जसं पेढाचं सारण असतो ना, अगदी मऊसूद असा हा सारण बनवून तयार झालेला आहे. कलर तुम्ही बघू शकता, टेक्स्चर बघू शकता, मस्त छान आलेला आहे. हे बघा, आता आपल्याला हे 1-2 मिनिटं भाजून झालं, पूर्ण व्यवस्थित मिक्स करून झालं की ते गॅसची फ्लेम आपल्याला बंद करून घ्यायची आहे. हे बघा, आता मी गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आहे. आता 1 पाव चमचा इतका आपल्याला याच्यात जायफळ आणि वेलचीची पूड ॲड करून घ्यायची आहे आणि पुन्हा एक अर्धा मिनिटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे जे जायफळ आणि वेलची पूड आहे ते व्यवस्थित मिक्स होईल. आता एकदा मिक्स करून झालं की लगेचच झाकण लावून 5 मिनिटे आपल्याला असं सोडून द्यायचं आहे, म्हणजे जे फ्लेवर आहे ते आतमध्येच राहतील आणि जे आपलं रवा आहे ते मस्त फुलतील. तर इथे 5 मिनिटं झालेले आहे. हलकंसं आपलं हे सारण थंड सुद्धा झालेलं आहे. एका डिशमध्ये आपण काढून घेऊया इथे. हे बघा, या पद्धतीने आता मऊसूद आपला हा जे सारण आहे ते बनवून तयार झालेला आहे. आता मी इथे मोदक पात्र घेतलेलं आहे. याला थोडासा तूप लावून मी हे ग्रीस करून घेते,
म्हणजे जे सारण आहे ते आतमध्ये चिटकणार नाही. त्याचबरोबर इथे थोडेसे मी पिस्ताचे काप करून घेतले होते, कारण इथे तुम्ही मोदक बघू शकता, मस्त पिवळे रंगाचा मोदक आणि यावर असे हिरवेगार असे हे पिस्त्याचे काप दिसायला अगदी सुंदर अप्रतिम लागतात. तर इथे हळू करत मी इथे तुम्ही बघू शकता पिस्त्याचा काप असं मधोमध ठेवून घेतलेला आहे प्रत्येक पातीमध्ये. आता आपल्याला हे सारण याच्यात भरून घ्यायचं आहे आणि मोदक तयार करून घ्यायचा आहे. खूप सोप्या पद्धतीने हे मोदक बनवून तयार होतात मंडळी आणि खायला तर अप्रतिम लागतात. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा मोदक करून नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव माझ्याबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका. तर इथे आपण हळू करत हे सर्व मोदक या पद्धतीने इथे बनवून तयार करून घेऊया. अगदी सोप्या पद्धतीने अगदी 15 मिनिटात बनवून तयार होणारे हे मोदक आहे. नेहमी आपण उकडीचे मोदक तर बनवतोच, त्याचबरोबर तळणीचे सुद्धा मोदक बनवतो. तर यावर्षी तुम्ही गणेश जयंतीला बाप्पासाठी हे गूळ खोबऱ्याचे मोदक आवर्जून बनवा, म्हणजे बाप्पा सुद्धा खूप खुश होतील आणि घरचे सुद्धा खूप खुश होतील. तर या पद्धतीने आपले हे गूळ खोबऱ्याचे मोदक बनवून तयार झालेले आहे. बघू शकता तुम्ही, मस्त कळीदार असे आपले हे मोदक बनवून तयार झालेले आहे. आता आपण ह्याच्यात थोडेसे केशर ॲड केले होते, ते अगदी एक केशर जर दिसत असेल तर ह्याच्यावर असं लावलं की अजून दिसायला खूप छान लागतात आणि खायला सुद्धा अप्रतिम हे मोदक आहे. तर तुम्ही सुद्धा या गणेश जयंतीला हे मोदक एकदा नक्की ट्राय करा. हे बघा, कलर तुम्ही बघू शकता, टेक्स्चर बघू शकता, मस्त कळीदार आपले हे मोदक बनवून तयार झालेले आहे. याच पद्धतीने मी आता हे जे सारण आहे याने पूर्ण मोदक इथे बनवून तयार करून घेते. तर चला पूर्ण मोदक आता आपण बनवून तयार करून घेऊया. आता इथे तुम्ही बघू शकता पूर्ण मोदक बनवून तयार झालेले आहे. तर या गणेश जयंतीला तुम्ही सुद्धा हे गूळ खोबऱ्याचे मोदक अगदी 15 मिनिटात बनवून तयार होतात. तर तुम्ही सुद्धा बाप्पासाठी हे मोदक एकदा नक्की ट्राय करा. कलर तुम्ही बघू शकता, मस्त छान आलेला आहे, अगदी सुरेख दिसत आहे. तर इथे एक मोदक मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. मस्त पेढ्यासारखे अगदी मऊ लुसलुशीत असे हे मोदक बनवून तयार होतात. तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.